SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. खरं तर तंबाखू मुक्तीची शपथ आता आपण काही वेळापूर्वी घेतली, मात्र आता राज्यामध्ये विशेषतः साताऱ्यामध्ये एक मोठी कारवाई पोलिसांनी केली. जवळपास 6,000 कोटींचं ड्रग्ज पकडण्यात आले. कशा पद्धतीने बघता आपण त्या जिल्ह्यातून? आपण बघतो की तंबाखू मुक्तीचा असेल, व्यसनमुक्तीचा असेल, या सगळ्यावर शासन खूप मोठं काम करतं. त्याचाच भाग म्हणून आपण बघितलं असेल कशा मोठ्या मोठ्या कारवाया होत आहेत. खास करून आज साताऱ्यात झालेली कारवाई त्याचं प्रतीक आहे. भविष्यामध्ये या सगळ्यांच्या पुढील जो बेकायदेशीर तंबाखू विक्री असेल किंवा ड्रग्सचा विषय असेल त्याच्यावर खूप कडक कारवाई या निमित्तानं करण्याचं धोरण शासनाचं आहे आणि सगळ्यांना कारवाई होते. आणि आता सगळ्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसला पाहिजे. त्यासाठी शासनानं आणि खास करून संबंधित व्यवस्थेनं आणि पोलीस यंत्रणेनं खूप ताकदीनं काम करावं लागतं. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह अशी टीका जी आहे ती संभाजी भिडे यांनी केलेली आहे. कसं पाहता या टीकेकडे? काय नक्की आपली भूमिका आहे? मला या संदर्भातली माहिती घेऊन आपल्याला या संदर्भात बोलू. हो, जी ड्रग्सची कारवाई झाली त्यानंतर सुषमा अंधारेंना त्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र वाटते. त्यांना असं वाटतं की मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे आणि शिंदे सेनेचा होऊ नये, यासाठी निवडणुकांच्या पूर्वी, महापौर निवडण्याच्या पूर्वी ही कारवाई केली गेली. अंधारेला सगळा अंधार समोर दिसत असल्यामुळे अंधारात काय चाललं ते समजत नाही. आता प्रक्रिया लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. लोक कोणासोबत आहेत हे समजून घेतलं पाहिजे. आणि किमान आता लोकांनी दिलेल्या जनाधाराचा आधार स्वीकार केला पाहिजे. आपण सगळ्यांनी पाहिलं की सातत्यानं निवडणूक झाली पाहिजे, लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजे, अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्या. त्यानंतर की लोकांच्या जनभावनेचा आदर केला जातो, लोकांच्या मताचा आदर केला जातो. आता लोकांनी मतदानाची प्रक्रियाही पार पाडली. त्याच्यामध्ये आता लोकांनी निर्णय दिलेला आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे. जर सुषमाताई लोकशाही मानत असतील, भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मानत असतील, तर त्या या सगळ्या घटना स्वीकारतील, निकाल स्वीकारतील. आणि आता जी परिस्थिती मुंबईसमोर आणि राज्यातल्या सगळ्या शहरांच्या समोर आणि राज्यासमोर आलेली आहे ती सगळी स्वीकारतील. सुषमा अंधारे असं म्हणताय विमानसेवा पुन्हा एकदा सोलापूरात चर्चा लवकरच सोलापूरची तिरुपतीची विमानसेवा चालू होण्यासंदर्भातले प्रयत्न चालू आहेत, पण त्यामध्ये लवकरच यश येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि सगळेजण सोलापूरची विमानसेवा चालू होण्यासाठी, तिरुपतीला चालू होण्यासाठी प्रयत्न करतात. सुषमा अंधारेंनी काल आपल्यावरती टीका केलेली आहे की महिला म्हणून हलक्यात घेऊ नका, नाहीतर जड जाईल, अशा पद्धतीचे एकंदरीत टीका जी आहे त्यातलं. ओव्हरऑल भाजप आहेत, काही शिड्या आहेत, पेनड्राईव्ह आहेत, अनेकांच्या अनेक गोष्टी आहेत. आणि जयकुमार गोरेंबद्दल तर बोलायला लावूच नका असं देखील त्या म्हणाल्या. आईला हलक्यात घ्यायला आता किती दिवस जायचे, पण शुभेच्छा आहेत त्यांच्याकडे ज्या काय असेल त्यासाठी शुभेच्छा. इम्तियाज जलील असं म्हणाले की मुंब्राच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र आम्ही हिरवा करू. कुठेतरी पुन्हा एकदा छेडलंय त्यांनी या संपूर्ण. मला वाटतं अशा वक्तव्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. आपण सगळेजण बघतो की हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. साजरा करत असताना देश महत्त्वाचा आहे आणि देशामध्ये सामाजिक ऐक्य महत्त्वाचं आहे. तर सामाजिक ऐक्याला तडा जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य न इम्तियाज जलीलनं करावं, न अन्य कोणी करावं. या ठिकाणी सामाजिक ऐक्याला बाधा येऊ नये असं सगळ्यांनी वागलं पाहिजे. हे निमित्तानं सांगणं आवश्यक आहे. काल पद्मभूषण पुरस्कार जे आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जाहीर झाला आणि त्यावरून संजय राऊतांनी टीका केलेली आहे की महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात आहे. आता कोण महाराष्ट्राचा अपमान करतोय हा याचं सर्टिफिकेट संजय राऊतांच्याकडून आवश्यकता आहे. मला वाटतं सर्टिफिकेटची आता पद्मभूषण जाहीर झालेलं आहे तर त्यांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण चांगलं पाहिजे, प्रत्येक गोष्टी टीकाच केली पाहिजे असं मला वाटत नाही. पण त्यांनी त्याचं स्वागत करायला हवं.